नेक्स्ट पॉईंट आहे राज्यघटनेची वैशिष्ट्य. राज्यघटनेची वैशिष्ट्य बघा, त्यात संघराज्य वैशिष्ट्य आहेत, एकात्म वैशिष्ट्य आहेत. संघराज्य वैशिष्ट्य काय आहेत? लिखित राज्यघटना, अधिकारांची विभागणी, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, ताठ राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदेमंडळ, दुहेरी शासन व्यवस्था. मग एक शब्द लक्षात ठेवायचा आता, लिखित, ताठर, स्वतंत्र न्यायव्यवस्था, अधिकारांची विभागणी, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व किंवा सर्वोच्च राज्यघटना म्हणू शकते. सर्वोच्च मध्ये एक शब्द लक्षात स ता ली स, सर्वोच्च राज्यघटना, ताठर राज्यघटना, लिखित राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदेमंडळ, दुहेरी शासन द्विगृही कायदेमंडळ, दुहेरी शासन व्यवस्था, एकात्म वैशिष्ट्य काय? प्रबळ केंद्र, एकेरी नागरिकत्व, लवचिक राज्यघटना, एकात्मिक न्यायव्यवस्था, ऑल इंडिया सर्व्हिसेस, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाची नियुक्ती बाय केंद्र. राज्यघटना, भारतीय राज्यघटनेचा सोर्सेस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, राज्यपालपद, लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद. USCची राज्यघटना, फंडामेंटल राईट्स, ज्युडिशियल रिव्ह्यू, इंडिपेंडंट ज्युडिशियरी, उपराष्ट्रपतीचं पद, महाभियोग, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेसचं रिमूव्हल, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेसचं रिमूव्हल हे कशावरनं घेतलं? USCच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. नंतर UKची राज्यघटना काय बघा, UKच्या राज्यघटनेवरनं म्हणजेच इंग्लंडच्या राज्यघटनेवरनं काय घेतलेलं आहे? संसदीय शासन व्यवस्था, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, द्विगृही कायदेमंडळ इथं पण आहे आणि इथं पण आहे, लक्षात ठेवायचं. संसदीय विशेषाधिकार, कायदा करण्याची पद्धत इंग्लंडवरनं घेतलेली आहे. ठीक आहे. आयरिश राज्यघटना, द रा शब्द लक्षात ठेवायचे, द म्हणजे DPSP, रा म्हणजे राज्यसभा सदस्यांचं नामनिर्देशन आणि राष्ट्रपती निवडणूक पद्धत, राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धत. द रा म्हणजे आयरिश, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभा MP नामनिर्देशन. कॅनडाची राज्यघटनेवरनं काय घेतलेलं बघा, प्रभावी केंद्र, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, शेषाधिकार केंद्राकडे, रेसिड्युअल पॉवर टू द केंद्र आणि सुप्रीम कोर्टचा सल्लागारी क्षेत्र. सल्ला, शेष, राज्यपाल, प्रभावी केंद्र किंवा स्ट्रॉंग सेंटर, गव्हर्नर केंद्राचा प्रतिनिधी, रेसिड्युअल पॉवर टू द केंद्र आणि सुप्रीम कोर्टचा सल्लागारी, ॲडवायझरी ज्युरिडिक्शन. स्ट्रॉंग सेंटर, गव्हर्नर ॲज अ एजंट ऑफ द काय म्हणतात आपण सेंटर, रेसिड्युअल पॉवर आणि सल्लागारी क्षेत्र ॲडवायझरी हे. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना लक्षात ठेवायचं, TJC शब्द लक्षात ठेवायचा, TJC. टी म्हणजे ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकॉर्स यांचे स्वातंत्र्य, जे म्हणजे इथं जॉईंट सिटिंग आणि C म्हणजे इथं कॉन्करंट लिस्ट म्हणजे इथं समवर्ती सूची. नंतर फ्रान्सची राज्यघटना, प्रजासत्ताक गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रास्ताविकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्यातून टाकलेले. USSRची राज्यघटना, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे घेतलेले USSR कडून. जर्मनीची राज्यघटना, आणीबाणी दरम्यान फंडामेंटल राईट्स स्थगित होतात, फंडामेंटल राईट स्थगित होतात, कशातून घेतलेलं आहे? जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे. नंतर जपानची राज्यघटना, कायद्याने प्रस्थापित पद्धत, जपान कायद्याने प्रस्थापित पद्धत. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना, अमेंडमेंटची पद्धत, राज्यसभा सदस्यांची निवडणूक, अमेंडमेंटची पद्धत सांगितलेली आहे. आणि इथं निधू लक्षात ठेवायचे, नि म्हणजे राज्यसभा निवडणूक, निरा आणि अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती, दुरुस्ती, निवडणूक, राष्ट्रपतीची निवडणूक आणि घटना दुरुस्ती. दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. आता दोन फरक आहेत, संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये फरक काय बघा. संसदीय शासन पद्धतीमध्ये नामधारी आणि प्रत्यक्ष कार्यकारी मंडळ असतं, बहुमत असणाऱ्या पक्षाचं सरकार असतं, सामूहिक जबाबदारी असते, राजकीय एकसंधता असते, दुहेरी सदस्यत्व असतं, म्हणजे कायदेमंडळाचं सदस्य आणि कार्यकारी मंडळाचं सदस्य असतं. PMचं नेतृत्व, कनिष्ठ सभागृह विसर्जित होतं, गुप्तता पाळली जाते, अस्थिर शासन असते, नौक्यांचं सरकार आहे, धोरणात सातत्य नसते. तसंच अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये बघा, एकल कार्यकारी मंडळ आहे, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे पूर्णपणे विभक्त असते, बरोबर आहे. गैरजबाबदारी आहे, राजकीय एकसंधतेची गरज नाही, एकल सदस्यत्व आहे, कार्यकारीमध्ये संघर्ष होऊ शकतो, शासन गैरजबाबदार आहे, प्रतिनिधित्व मर्यादित आहे. स्थिर शासन आहे, धोरणात सातत्य असते, तज्ज्ञांचं सरकार आहे, सत्ता विभाजनावरती आधारित आहे. अमेरिकेत कशी आहे? अध्यक्षीय शासन पद्धती आणि भारतात कशी आहे? संसदीय शासन पद्धती आहे. नंतर संघराज्य व्यवस्थेबाबतीत मत,
KCVR काय म्हणले होते बघा, अर्धसंघराज्य, त्यालाच म्हणतो क्वाझी फेडरल, क्वाझीवेअर. ठीक आहे. दुय्यम वैशिष्ट्य असणारे संघराज्य. भारत हे दुय्यम एकात्मिक वैशिष्ट्य असणारे संघराज्य असण्याऐवजी दुय्यम संघराज्य वैशिष्ट्य असणारे एकात्म राज्य. पॉल ॲप्लिबाय, सर्वार्थाने संघराज्य व्यवस्था. मॉरिस जोन्स लक्षात ठेवायचं, जोन्स बार्गेनिंग, BJ मेडिकल, BJ बार्गेनिंग जोन्स. आयवर जेनिंग्स, प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे. अलेक्झांड्रोविच, भारत एक अनन्यसाधारण उदाहरण आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिन, सहकारी संघराज्य. ग्रॅन्युअल, CA शब्द लक्षात ठेवायचं, कॉपरेटिव्ह फेडरलिझम, CA, सी म्हणजे कॉपरेटिव्ह ऑस्टिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राज्य केंद्र यांना अधिसत्ता राज्यघटनेने प्राप्त झालेली आहे. काळ व परिस्थितीनुसार एकात्मिक संघराज्य वैशिष्ट्य धारण करू शकतं. भारतीय संसदीय शासन व्यवस्थेत कार्यकारी मंडळ हे कायदेकारी मंडळाला रिस्पॉन्सिबल आहे. नंतर आणीबाणी. आता आणीबाणीचा पॉईंट बघायचा. आणीबाणी भाग 18 मध्ये दिलेली आणीबाणीची तरतूद कलम 352 ते 360. कलम 352 ते 360 मध्ये 352 ते 360 मध्ये आणीबाणीची तरतूद केलेली आहे. आणीबाणीमध्ये बघा, कलम 352 त्याला म्हणतो राष्ट्रीय आणीबाणी. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव या कारणाने, युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव या कारणाने राष्ट्रीय आणीबाणी लावता येईल. यामुळे भारताची व एखाद्या भागाची सुरक्षा धोका निर्माण झाल्यास प्रेसिडेंट आणीबाणी जाहीर करू शकतात. या अंतर्गत 44वी घटना दुरुस्तीने अशांतता हा शब्द बदललेला आहे. म्हणजे सशस्त्र उठावाच्या आधी कोणता होता? अशांतता हा शब्द होता, तो वगळलेला आहे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार. ह्या राष्ट्रीय आणीबाणीला मान्यता एका महिन्यात मिळाली पाहिजे. 44व्या घटना दुरुस्तीने ऍड केले, पण आधी किती होते? 2 महिने होते. एका वेळी 6 महिने इतकीच वाढवता येते, असे कितीही वेळा वाढवता येईल. केवळ लोकसभेचं साधं बहुमत लागतं समाप्तीसाठी. लोकसभेच्या साध्या बहुमताने समाप्त करता येते. नंतर 356 मध्ये काय म्हणलेलं आहे? राज्य आणीबाणी. 356 काय म्हणलेलं आहे? राज्य आणीबाणी की राष्ट्रपती राजवट. एखाद्या राज्य घटनात्मक तरतुदीनुसार चालत नाही याची खात्री झाल्यास प्रेसिडेंट राज्यात राष्ट्रपती राजवटची घोषणा करू शकतात. यानंतर 2 महिन्यात संसदेची मान्यता घ्यावी लागते. एका वेळी 6 महिने वाढवता येते, पण असे 3 वेळेपेक्षा जास्त काळ वाढवता येणार नाही. 6 महिने करायची असेल म्हणजे कुठली राज्य आणीबाणी 356 नुसार 6 महिने वाढवण्यासाठी संसदेच्या बहुमताचे ठराव पारित करावा. 1 इयरपेक्षा जास्त वाढवण्यासाठी 2 अटी आहेत. एखाद्या भागात राष्ट्रीय आणीबाणी असावी आणि इलेक्शन कमिशननी सांगावं की काय ते इलेक्शन घेणं पॉसिबल नाही आहे ते. ठीक आहे. नंतर राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू केल्यास राज्याचे कार्यकारी मंडळ हे बरखास्त केले जाते. म्हणजे 356 नुसार ज्यावेळेस 356 लागू होणार आहे त्यावेळेस राज्याचं कार्यकारी मंडळ बरखास्त होणार आहे. राज्याचे प्रशासन राज्यपाल चालवतात. विधानसभा बरखास्त केली असल्यास राज्यासाठी कायदे संसद करते. याच्या वेळेस कायदे कोण करणार आहे? 356 संसद करणार आहे. 365 मध्ये काय म्हणते बघा, केंद्राच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावता येते. ठीक आहे, बरोबर. 356 सेमी. 38वी घटना दुरुस्ती 1975. राष्ट्रपती वरील कारणांवरून राष्ट्रीय आणीबाणी घोषणा करू शकतात. ते इतर कारणावरूनही उद्घोषणा करू शकतात. बरोबर आहे. हे कुठलं आहे? राज्य आणीबाणीसाठी, राष्ट्रपती राज्यासाठी आहे. 38वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976. राष्ट्रीय आणीबाणी एखाद्या भागापुरती मर्यादित करता येते. बरोबर आहे. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये काय म्हणले? अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र उठाव शब्द ऍड केलेला आहे. 150 होतो. PM प्लस कॅबिनेटने 300 आणि यासाठी सशस्त्र उठावासाठी PM प्लस कॅबिनेटने ची शिफारसची गरज आहे. आधी फक्त प्रेसिडेंटचीच तरतूद होती. 354 आणीबाणी उद्घोषणा केली असली तरी महसूल वाटपाच्या तरतुदी लागू असतील. असं कुठं म्हणले? 354 मध्ये म्हणलेलं आहे. त्याला काही फरक पडणार नाही. 355 मध्ये काय म्हणलेलं आहे? बाह्य आणीबाणी युद्ध व परकीय आक्रमण असल्यास राज्याचे संरक्षण करणे केंद्राचे शासनाचे कर्तव्य. बाह्य आणीबाणीच्या काळात 355 मध्ये म्हणलेले आहे. ज्यावेळेस बाह्य आणीबाणी असेल म्हणजे युद्ध किंवा परकीय आक्रमण असेल तर राज्यांचं संरक्षण करणे केंद्राची जबाबदारी आहे. 355 मध्ये म्हणले. 356 मध्ये काय म्हणलेलं आहे? राज्यातील संविधानिक यंत्रणा कोलमडल्यास राज्य आणीबाणी लागली जाईल. 356. 357 यानुसार 356 मध्ये नुसार हे वैधानिक अधिकार आहेत. 358 आणीबाणीच्या काळात 19 कलमातील स्वातंत्र्यावरती स्थगिती तात्पुरती स्थगिती आणता येते. 19 अंतर्गत
19 अंतर्गत जे स्वातंत्र्य त्याच्यावरती सगळे ती 358 मध्ये मांडलेलं आहे. आणि 359 मध्ये काय मांडलेलं आहे बघा, आणीबाणीच्या काळात भाग 3 मधील हक्क राष्ट्रपती निलंबित करू शकतात. आणीबाणीच्या काळात भाग 3 मधील हक्क राष्ट्रपती निलंबित करू शकतात. आणीबाणीच्या काळात भाग 3 मधील हक्क राष्ट्रपती निलंबित करू शकतात. बरोबर आहे. 358 बाह्य आणीबाणीसाठी 19 मधील निलंबित होतात. बाह्य आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात हा लागू असतो तेव्हा. 359 बाह्य प्लस अंतर्गतसाठी आहेत, विशिष्ट कालावधीसाठी निलंबित होतात, संपूर्ण देशात व काही भागात लागू असलं तरी पण. ठीक आहे. यानुसार आर्टिकल 20 आणि 21 यांचा अंमल कधीच निलंबित करता येत नाही. कोण? 20-21ला निलंबित करता येत नाही. नंतर राष्ट्रीय आणीबाणी 1962ला लावलेली आहे, चीनचा आक्रमण झालं होतं त्यावेळेस. 1971ला लावलेली आहे डिसेंबरमध्ये आणि 1975ला लावलेली आहे जूनमध्ये. ठीक आहे. पण ते दोन्ही रद्द कधी केले? 1977ला. म्हणजे 71ला लावलेली कट केलीच नव्हती. 360 मध्ये वित्तीय आणीबाणीची तरतूद आहे, राष्ट्रपतीला भारताचा आर्थिक स्थैर्य धोक्यात असल्यास प्रेसिडेंट लागू करतील. 2 महिने त्याला मान्यता घ्यावी लागते. संसदेच्या साध्या बहुमताने मंजुरी लागते. यावर कमाल कालावधी नमूद नाहीये, म्हणजे मॅक्झिमम किती वेळा वाढवता येईल सांगता येत नाही. तिचा कार्यकाळ वाढवण्यासाठी वारंवार संमतीची गरज नाहीये. रद्द प्रेसिडेंट कधी रद्द करू शकतात, संसदेची मान्यतेची आवश्यकता नाहीये. एखादा आतापर्यंत एकदाही लागू नाही झाली. 1980 मध्ये मिनर्वा मिल्स खटला राष्ट्रीय आणीबाणीला आव्हान दिले जाऊ शकते. नेक्स्ट आहे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्तीमध्ये काय म्हणलं बघा, भाग 20 368 मध्ये तर ते भाग 20 368 आहे. घटना दुरुस्ती कडून घेतले, दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेले आहे. प्रक्रिया आणि पद्धत याबाबत आहे. घटना दुरुस्तीचा प्रारंभ दोन्ही सभागृहात राज्यसभा व लोकसभा कुठेही करता येतो. मंत्री व खासगी सदस्य मांडू शकतो. दोन्ही सभागृहात विशेष बहुमताने पारित व्हावे लागते. प्रेसिडेंट संमती देणे बंधनकारक आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार प्रेसिडेंटना संमती देणे बंधनकारक आहे घटना दुरुस्तीला. 368 अंतर्गत 2 प्रकारचे टाईप आहेत, विशेष बहुमताने, विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची सहमती. मग प्रेझेंट वोटिंगच्या 2/3 प्लस निम्म्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि निम्म्यापेक्षा राज्यांची कशी लागते? प्रेसिडेंटची निवडणूक, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, न्यायालयाचे स्थान, 7वं शेड्यूल, राज्यांचे प्रतिनिधित्व, कलम 368 अंतर्गत तरतुदीसाठी अशी मान्यता देण्यावर राज्यावर कोणतीही कालमर्यादा नाहीये. साध्या बहुमताने केलेली दुरुस्ती घटना दुरुस्ती मानली जात नाही. साध्या बहुमताने केलेली दुरुस्ती घटना दुरुस्ती मानली जात नाही. याद्वारे नवीन राज्य ऍड करता येते. कशा? साध्या बहुमताने नवीन राज्य निर्माण करता येते, ऍड करता येते. विधान परिषदेची निर्मिती 1969, सेकंड शेड्यूल, कोरम, नागरिकत्व, कार्यालयीन भाषेचा वापर, मतदारसंघांचं परिसीमन, 5वी व 10th अनुसूचित, केंद्रशासित प्रदेश.